उपस्थित झालेले शिवसेना पक्षप्रमुख आणि आमचे मार्गदर्शक माननीय उद्धवजी ठाकरे, ज्यांच्या मेहनतीतून हे धोरण या ठिकाणी तयार झालं, ते सन्माननीय आमचे सहकारी मंत्री प्रकाशभाई मेहता, पालकमंत्री विनोदजी तावडे, मुंबईचे पालकमंत्री सुभाषजी देसाई, या विभागाचे राज्यमंत्री आणि धोरण तयार करताना ज्यांनी प्रकाशभाईंची अतिशय चांगल्या प्रकारे साथ दिली ते रवींद्र वायकरजी, सन्माननीय खासदार अनिल देसाईजी, विनायक राऊतजी, सन्माननीय लीलाधर डाकेजी, मंचावर उपस्थित सन्माननीय आमदार राज पुरोहितजी, योगेश सागरजी, भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आणि सन्माननीय आमदार श्री आशिष शेलारजी, सरदार तारासिंगजी, श्री राम कदमजी, श्री अतुल भातकळकरजी, श्री प्रवीण दरेकरजी, श्री सुनील राऊतजी, श्री अनिल परबजी, श्री अशोक पाटीलजी, श्री मंगेश कुडाळकरजी, श्री पराग अळवणीजी, श्री तमिल सेल्वनजी, श्री आर एन सिंगजी, सन्माननीय ज्येष्ठ आमदार मंगलप्रभात लोढाजी, मंचावर उपस्थित सर्व आमदार, खासदार, पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी आज आमच्या गृहनिर्माण विभागाचा आणि विशेषतः आमचे मंत्री प्रकाशभाई आणि राज्यमंत्री रवींद्रजी यांचा अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो की आमच्या सगळ्या आमदार खासदारांनी गेले 1-1.5 वर्ष सातत्याने जी मागणी सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर केली, आज त्या मागणीची पूर्तता या मुंबईमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे आपण या ठिकाणी केली आहे. खरं म्हणजे हे गृहनिर्माण धोरण व्यापक धोरणातला एक भाग आहे आणि विशेषतः ज्या गोष्टींची तात्काळ आवश्यकता होती त्या गोष्टींची घोषणा या धोरणाच्या माध्यमातून होणार आहे. पण व्यापक धोरण आणि अजून अनेक बाबी या टप्प्याटप्प्यानं घोषित करायचा निर्णय हा या ठिकाणी आम्ही घेतलाय आणि त्या देखील आम्ही निश्चितपणे या ठिकाणी घोषित करू. आज या धोरणाच्या अंतर्गत अनेक वर्षापासून ज्या गोष्टी प्रलंबित होत्या, मुंबईतल्या सामान्य माणसाला आपलं हक्काचं घर मिळालं पाहिजे, पुनर्विकास झाला पाहिजे, अशा प्रकारची जी त्याची मागणी होती, त्याची जी अपेक्षा होती, त्याची इच्छा होती, ती कुठेतरी सरकारच्या निर्णयांमुळे आणि लालफितशाहीमध्ये अडकून पडली होती. आपण जर मुंबई बघितली तर मुंबईचा जो एकूण भूभाग आहे, या एकूण भूभागापैकी 63% भूभाग असा आहे की ज्याच्यावर कुठल्याही प्रकारचं बांधकाम केलं जाऊ शकत नाही. जो सीआरझेडचा भाग आहे, जो हरित पट्टा आहे, जो असा भाग आहे की ज्याच्यावर अम्युनिटीज आहेत, ज्या ठिकाणी ओपन स्पेसेस आहेत, आणि त्यामुळे ही सगळी मुंबईची लोकसंख्या ही जी काही अकोमोडेट करतो असा मुंबईचा जो भाग आहे हा केवळ 37% भाग आहे. आणि या 37% भागावर 1 कोटीपेक्षा जास्त मोठी मुंबई या ठिकाणी सामावून घ्यायची, अशा प्रकारचं एक मोठं आव्हान हे मुंबई समोर आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जर वर्षानुवर्ष 10-10 वर्ष आम्ही पुनर्विकास अडकावून ठेवला तर मुंबईची परिस्थिती नेमकी काय होईल त्याचा अनुभव आज मुंबईतली सामान्य जनता करते. मला आठवतं युती सरकारच्या काळामध्ये प्रकाशभाईंनी पुढाकार घेऊन अफजलपूरकर समिती तयार केली. गेली 15 वर्ष महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये प्रकाशभाईंनी हाऊसिंगवर भाषण केलं म्हणजे अफजलपूरकर समितीशिवाय दुसरा विषय त्यांनी कधीच मांडला नाही. पण प्रकाशभाई, तुमचं नशीब बघा, 15 वर्ष तुम्ही मांडली पण त्या अफजलपूरकर समितीचं काही झालं नाही. आज त्यातली सगळ्यात महत्वपूर्ण शिफारस जी आहे ही त्या ठिकाणी स्वीकारण्याची संधी पुन्हा तुम्हालाच मिळाली आणि तुमच्याच नेतृत्वामध्ये आज हे काम या ठिकाणी आपण करतोय. मुंबईतलं जे उपनगर आहे, या उपनगरामधले वेगवेगळे प्रश्न इतक्या मोठ्या प्रमाणात तयार झाले, मुंबईतले प्रश्न तयार झाले, पण या मुंबईमध्ये सामान्य माणसाला एक गोष्ट लक्षात आली मिळेल याची शाश्वतीच नाही. आणि त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणीही
या ठिकाणी कुठल्याही धोरणाचा स्वीकार करायला तयार नव्हतं, कारण सरकारची नीती अशी होती, एकदा भूमिका घोषित करायची, लोकांना बाहेर काढायचं आणि भूमिका बदलवून टाकायची. पण मी निश्चितपणे सांगतो, ही जी भूमिका आता मी घेतलेली आहे, या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत आणि भाजपा शिवसेनेचं हे सरकार कुठल्याही परिस्थितीमध्ये सामान्य माणसाकरता घेतलेली ही भूमिका या ठिकाणी बदलणार नाही. तर या भूमिकेच्या माध्यमातून सामान्य माणसाला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला पाहिजे, अशा प्रकारचा प्रयत्न होईल. मला आठवतं, जवळजवळ वर्षभरापूर्वी आशिष शेलार यांच्या नेतृत्वामध्ये एक शिष्टमंडळ मला भेटायला आलं. त्या शिष्टमंडळाने अनेक मागण्या केल्या. आज मला या ठिकाणी सांगताना आनंद वाटतो की त्यातल्या बऱ्याच मागण्या आपण पूर्ण करतो. सुनील प्रभू यांच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ मला भेटायला आलं. त्या शिष्टमंडळाने अनेक मागण्या केल्या. आपले खासदार आहेत, मागच्या काळामध्ये जवळजवळ 300-400 बिल्डिंगचे लोक घेऊन पूनम महाजन माझ्याकडे आल्या. त्यांनी देखील काही मागण्या केल्या. सगळ्या खासदारांनी आमदारांनी वेळोवेळी भेटून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मागण्या केल्या. आणि ज्यावेळी त्या मागण्या घेऊन आम्ही बसलो, त्यावेळी लक्षात आलं 3-4 प्रश्न इतके महत्वाचे आहेत की ते 3-4 प्रश्न जरी आपण सोडवू शकलो तरी देखील लाखो मुंबईकरांना त्यांच्या हक्काचं घर आपण देऊ शकू. आणि मग हा निर्णय केला की आपण पहिल्या टप्प्यामध्ये जे 3-4 जटिल प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवले पाहिजेत. आणि त्या संदर्भात आमच्या गृहनिर्माण विभागाने एक मोठा पुढाकार घेतला. आणि आज ज्या काही भूमिका या ठिकाणी घोषित केल्या, आज आकडेच आपल्याला दाखवतात. या 104 लेआउट मध्ये ज्यावेळी जुना धोरण होतं, त्या जुन्या धोरणाने 574 प्रस्ताव आले. पण ते धोरण बंद केल्यानंतर एक प्रस्ताव देखील या ठिकाणी आपण करू शकलो नाही. एकूण केवळ 10 प्रस्ताव आले आणि त्यातले 2 प्रस्ताव हे मान्यतेकरता पुढे आले. त्याचंही काम काही सुरू होऊ शकलं नाही. त्यामुळे जवळजवळ 8 ते 10 वर्षाच्या कालावधीमध्ये पुनर्विकासाचं एकही काम या सामान्य मुंबईकराला त्याचं नीट घर मिळालं पाहिजे, याकरता एकही काम आपण या ठिकाणी सुरू करू शकलो नाही. आणि म्हणून जो काही या ठिकाणचा विषय होता, त्या विषयावर पूर्ण विराम देण्याचं काम आज या धोरणाच्या माध्यमातून आपण केलं. आणि या 104 वसाहतीमध्ये आपण निर्णय केला, 2000 चौरस मीटरच्या खालचा भूखंड असेल तर अधिमूल्याच्या आधारावर त्या ठिकाणी त्याला विकासाची परवानगी दिली जाईल, प्रीमियम त्याच्याकडनं आकारलं जाईल. पण हे आकारताना देखील 3 FSI त्याला त्या ठिकाणी अनुज्ञेय आहे. 3च्या वरचा FSI हा काही कारणांनी त्या ठिकाणी मिळतो, वेगवेगळ्या धोरणांचा फायदा त्या ठिकाणी मिळतो. त्यामुळे 3च्या FSI पर्यंत या ठिकाणी जी काही आकारणी आहे ती अधिमूल्याप्रमाणे होईल. पण त्याच्या वर जर कोणाला इन्सेंटिव्ह वेगवेगळे मिळायला लागले तर त्या इन्सेंटिव्ह करता मात्र त्यांना त्या ठिकाणी हाऊसिंग स्टॉक द्यावा लागेल, अशा प्रकारचं या धोरणाने अतिशय स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे हे धोरण सामान्य माणसाकरता तयार केलं आहे. उद्धवजींनी जी अपेक्षा व्यक्त केली, उद्धवजी नेमकी आपण जी अपेक्षा व्यक्त केली की बिल्डरांकरता नाही, सामान्य माणसाकरता, यातली तरतूद सामान्य माणसाकरता केली आहे की 2000 चौरस मीटर पर्यंत आणि 3 FSI पर्यंत सामान्य माणूस राहतोय. त्यामुळे त्याच्याकरता आपण त्याची सोडवणूक केली. पण त्याच्या वर जर कोणी फायदा घेणार असेल तर त्या सगळ्यांना या ठिकाणी हाऊसिंग स्टॉक द्यावा लागेल. आणि मला विश्वास आहे, एक प्रॅक्टिकल योग्य धोरण स्वीकारल्यामुळे गेल्या 8 ते 10 वर्षामध्ये हा जो काही विकास बंद होता, आणि तुम्ही विचार करा, लाखो लोकांना याचा फायदा होणार आहे. लाखो लोकांना 104 लेआउट मध्ये इतक्या मोठ्या प्रमाणातल्या बिल्डिंग, 22,000 बिल्डिंग, म्हणजे आपण हिशोब लावा, 22,000 बिल्डिंग मध्ये राहणारे किती लोक असतील. इतक्या मोठ्या प्रमाणात आज या ठिकाणी जे लोक 8-8, 10-10 वर्षापासून अडकले होते त्यांना या ठिकाणी आपण हा फायदा निश्चितपणे देणार आहोत. त्यासोबत सातत्याने मागणी व्हायची की या ठिकाणी जी रिडेव्हलपमेंट आहे, ज्या प्रकारे क्लस्टरची रिडेव्हलपमेंट ही शहरामध्ये आपण उपलब्ध करून दिली, त्याच प्रकारची रिडेव्हलपमेंट क्लस्टरची ही आपण उपनगरांमध्ये देखील
परवानगी द्यावी, कारण त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांना फायदा होतो आणि जे नॉन बिल्डेबल प्लॉट असतील ते बिल्डेबल होतात आणि सगळ्यात मोठा फायदा असा होतो की क्लस्टरच्या माध्यमातून जर पुनर्विकास झाला तर त्यातनं मोकळ्या जागा मिळतात, त्यातनं एम्युनिटीच्या स्पेसेस मिळतात, त्या माध्यमातून या ठिकाणी उद्योजकांनी जी अपेक्षा व्यक्त केली की आपल्याला चांगल्या स्युअर लाईन टाकायच्या असतील, चांगल्या प्रकारच्या व्यवस्था उभ्या करायच्या असतील तर त्या व्यवस्था करता येतात आणि म्हणून आतापर्यंत उपनगराला ज्या क्लस्टर पासून आपण वंचित ठेवलं होतं त्या उपनगराला देखील आता या क्लस्टरची परवानगी या माध्यमातून आपण देणार आहोत। त्याचवेळी 33(9) सोबत 33(7) खरं म्हणजे उद्धवजी म्हणाले खरं आहे, मुंबईत आल्यावरच ही भाषा मला समजली। मुंबईमध्ये कोणी धोरणात्मक बोलत नाही, सगळे त्या DCRचा जो रूल आहे त्याच्यातनं बोलतात। सुरुवातीला मी फार कन्फ्यूज व्हायचोय, काय बाबा 33(9), 33(7), 33(5), पण आता मला देखील मुख्यमंत्री अर्थात गेले अनेक वर्ष विधानमंडळात काम करतोय त्यातनं लक्षात आलं आणि या सगळ्या धोरणांमध्ये जे काही पुनर्विकासाचं धोरण आहे, ज्या डायलॅपिलेटेड बिल्डिंग्स आहेत त्या बिल्डिंगला देखील हे धोरण लागू झालं पाहिजे, ही अनेक वर्षाची मागणी होती। अफजलपूरकर समितीने ती मागणी मान्य केल्यानंतर 15 वर्ष आम्ही ती मागणी का मान्य केली नाही याचं मला आश्चर्य वाटतं। प्रकाशजी सातत्याने सभागृहात हा विषय मांडायचे आणि आज खऱ्या अर्थानं तीही मागणी मान्य करण्यात आली आणि अफजलपूरकर समितीने या ठिकाणी डायलॅपिलेटेड ज्या बिल्डिंग्स आहेत त्याच्या पुनर्विकासाचं जे धोरण दिलं होतं ते धोरण प्रकाशजींनी आणि आमच्या रवींद्रजींनी या ठिकाणी स्वीकारलं आणि त्यातनंही मोठ्या प्रमाणात आता उपनगरामध्ये हे पुनर्विकासाचं कार्य या ठिकाणी आपल्याला करता येणार आहे। त्यासोबत संक्रमण शिबिरांमध्ये ज्यावेळी लोक आले आणि आशिषजींनी त्यांची व्यथा सांगितली, आशिषजी त्या शिबिरामध्ये राहिले, अनेक लोक आहेत, या मंचावरच्या अनेक लोकांनी स्वतः ती व्यथा अनुभवलेली आहे आणि त्यामुळे या सगळ्या लोकांनी सातत्याने आणि यातले अनेक लोक असे आहेत की ज्या लोकांनी 30-30, 40-40 वर्ष संक्रमण शिबिरात काढले, काही लोकांनी ते काढता आले नाही म्हणून विकून टाकलं। आता ज्यांनी विकत घेतलं तेही अडचणीत, ज्यांनी विकलं ते निघून गेले, अशा प्रकारचे अनेक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाले। केवळ प्रश्नाकडे बघत राहिलो आणि प्रश्नाचं उहापोह करत केवळ चर्चा करत राहिलो तर मुंबई कधीही परिणामकारकरित्या बदलू शकत नाही। अडचणी आहेत, लिगसी इश्यू आहे, अनेक वर्षांमध्ये निर्णय न घेतल्यामुळे आपल्याला याची कल्पना आहे की अनेक वेळा एखादा फोड जर योग्य वेळी त्याचं ट्रीटमेंट केली नाही तर तो अशा परिस्थितीमध्ये नेतो की पाय कापायची वेळ येते आणि त्यामुळे एखाद्या परिस्थितीला सोपं सोल्युशन नसतं, ऑपरेशन करावं लागतं, पण लोकांच्या हिताकरता ते देखील करायची तयारी ही राज्यकर्त्यांनी दाखवली पाहिजे आणि म्हणून अतिशय कठीण अशा प्रकारचा हा प्रश्न संक्रमण शिबिरांच्या संदर्भातला हा देखील त्या ठिकाणी निर्णयार्थ काढण्यात आला आहे आणि संक्रमण शिबिरांचं देखील पूर्णपणे रिडेव्हलपमेंट हे त्या ठिकाणी केलं जाईल, त्याच ठिकाणी त्यांना ही जागा देण्यात येईल आणि त्यासोबत ज्यांना घुसखोर म्हटलंय, मला उद्धवजींनी विचारलं घुसखोर म्हणजे बांगलादेशी तर नाहीत ना, मी म्हटलं बांगलादेशी नाही आहेत, बांगलादेशी घुसखोर जिथे कुठे असतील त्यांना हुसकूनच काढू, पण हे बांगलादेशी नाही, आपलेच लोक आहेत, पण ते काही ना काही कारणाने त्या ठिकाणी गेलेले आहेत। खरं म्हणजे अशा प्रकारे कोणाला संक्रमण शिबिरात थेट प्रवेश मिळताच कामा नये, यापुढे तो आपण देणारही नाहीये। पण आता जे 10-10 वर्षापासून तिथे गेले, काही ना काही कारणाने त्या ठिकाणी राहत आहेत, काहींना सरकारी अधिकाऱ्यांनीच घुसवलं त्या ठिकाणी की तुमच्याकरताच बांधल्या, तुम्ही त्या ठिकाणी जा आणि त्यांना अलॉटमेंट न करता त्यांच्या झोपड्या काढून टाकल्या, त्यांची घरं काढून टाकली, त्यांची अतिक्रमणं काढून टाकली, अशा प्रकारचे अनेक लोक त्या ठिकाणी आहेत। आणि मग माननीय मोदी साहेबांनी सर्वांकरता घरांचा प्रोग्राम आखला आहे, मग सर्वांकरता घरं देत असताना काही लोकांना त्यातनं वंचित कसं ठेवता येईल आणि म्हणून त्यांच्याकरता देखील याच्यामध्ये आपण प्रावधान केलं आहे। पण त्यांना दोन गोष्टी आहेत, एक तर त्यांचे जे इतर हक्क पलीकडचे आहेत ते त्यांना सरेंडर करावे लागतील आणि ते PAP म्हणून तिथे आलेले नाहीत, त्यामुळे किमान कन्स्ट्रक्शनची किंमत ही त्यांना द्यावी लागेल। या आधारावर आज त्यांना देखील नियमित करायचा निर्णय आपण केलेला आहे आणि म्हणून आता हे 8,500 लोक असतील किंवा पूर्णपणे या ठिकाणी असलेले 1000
हजारो लोक असतील, या सगळ्यांचा विकास, या सगळ्यांचं रिडेव्हलपमेंट हे त्या ठिकाणी केलं जाईल आणि त्यांना त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था केली जाईल. आज या निमित्ताने वेगवेगळे निर्णय आम्ही घेतो. बीडीडीच्या संदर्भातली घोषणा आम्ही करतो. या ठिकाणी मुंबईतले जे जटिल प्रश्न आहेत, धारावीचा विषय, ही गोष्ट खरी आहे की धारावीच्या निविदा आम्ही 3 वेळा 4 वेळा काढल्या, त्याला पाहिजे त्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला नाही. त्यातल्या अडचणी काय आहेत त्या समजून घेतल्या. कारण ज्यावेळेस निविदा काढल्या 16 आंतरराष्ट्रीय कंपन्या, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय त्याच्यामध्ये आल्या, पण काही ना काही अडचणींनी त्यांनी त्या ठिकाणी प्रतिसाद दिला नाही. त्यांना असं वाटतं की हे फार फायद्याचं नाही. फायद्याचं असतं तर कंपन्या कुठल्याही परिस्थितीत त्यांनी घेतलंच असतं, पण त्यांना वाटतं ते फायद्याचं नाही. पण जे त्यांच्या फायद्याचं नसेल, आम्हाला फायदा पाहायचा नाही, सामान्य माणसाला घर द्यायचं आहे. आणि म्हणून धारावीच्या संदर्भातली देखील नवीन पॉलिसी आम्ही तयार करतोय. धारावीतल्या माणसाला त्याचं हक्काचं घर हे आपल्याला देता आलं पाहिजे आणि ज्याची एशियातला सगळ्यात मोठा रिडेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट किंवा एसआरएचा प्रोजेक्ट म्हणून ज्याचं नाव गेली 15 वर्ष आपण सांगतोय, तोही प्रोजेक्ट योग्य प्रकारे करण्याकरता आम्ही या ठिकाणी निश्चितपणे कटिबद्ध आहोत आणि तोही प्रोजेक्ट या ठिकाणी आम्ही करणार आहोत. आज आपलं जे एअरपोर्ट आहे तिथल्या संदर्भात उद्धवजींनी सांगितलं आणि एअरपोर्टच्या संदर्भात आपल्या सरकारनं सगळ्यात चांगला निर्णय घेतला. उद्धवजी, आपण ठरवलं मागच्या काळामध्ये एअरपोर्टच्या जमिनीवर कुठेतरी दूर नेऊन 10, 20, 25 किलोमीटर लोकांना त्या ठिकाणी पुनर्वसित करण्याचा विषय आला. त्यावेळी ही भूमिका त्यावेळेच्या सरकारनं स्वीकारली, पण आपण ठरवलं ही भूमिका घ्यायची नाही. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत 3 किलोमीटरच्या आतमध्ये आणि जवळजवळ 50,000 लोकांचं पुनर्वसन हे इन सिटू त्याच ठिकाणी करायचा निर्णय आपण या ठिकाणी केलेला आहे. आणि त्यामुळे आज आपण मोठ्या प्रमाणात, आणि पराग अळवणे यांचे आभार मानतो की मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सर्वे सुरू झाला. लोकांनी विरोध करायला सुरुवात केली. आम्ही सांगितलं तुमच्याकरता सर्वे आहे, तुम्हाला हुसकून टाकण्याकरता सर्वे नाही आहे. आणि पराग त्या ठिकाणी स्वतः गेला आणि हिमतीनं उभा राहिला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही या ठिकाणी इन सिटू घरं देण्याकरता सर्वे करतोय. आणि मी विश्वास देतो, माननीय उद्धवजी या ठिकाणी आहे, मी स्वतः या ठिकाणी आहे, आम्ही सगळे आमदार खासदार या ठिकाणी आहोत. आम्ही निश्चितपणे सांगतो की या ठिकाणी हा जो पुनर्विकास करायचा आहे, हा इन सिटू पुनर्विकास त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत. आणि त्यामुळे सर्वांनी याच्यामध्ये सहकार्य द्यावं. काही लोकांचं या संदर्भातलं मत असं आहे की आपण मागण्या करत राहायच्या पण कामं होऊ द्यायची नाहीत. विशेषतः ज्यांना 15 वर्षात काहीच करता आलं नाही अशी सगळी मंडळी आज त्या कामांमध्ये अडथळे टाकते. माझा त्यांना सवाल आहे की जर सर्वेच पूर्ण झाला नाही तर एलिजिबिलिटी कशी ठरेल? सर्वेच पूर्ण झाला नाही तर किती लोकांना तिथे घरं बांधून द्यायची आहे, त्याची सुरुवात कशी करता येईल? 50,000 लोक आहेत, 30,000 लोक आहे का 60,000 लोक आहे, किती फ्लॅट बांधायचे, किती घरं बांधायचे, याचा आकडाच जर आपल्याकडे आला नाही तर मग त्या ठिकाणी बांधकाम कसं करता येईल? पण मी माननीय मोदीजींचे आभार मानतो. आम्ही मोदीजींना सांगितलं हे एअरपोर्ट महत्वाचं आहे. हे एअरपोर्टच्या आजूबाजूला अशा प्रकारे अवैध अशा प्रकारचे राहणारे लोक, यातनं मोठा याला धोका होऊ शकतो. पण ही मंडळी आपलीच आहे, त्यामुळे यांचाही विकास करावा लागेल. त्यामुळे तुमच्या धोरणात बदल करा आणि आम्हाला इन सिटूची परवानगी द्या. आणि मला आनंद वाटतो माननीय मोदीजींनी त्यांच्या सरकारनं आम्हाला लेखी परवानगी इन सिटूची त्या ठिकाणी दिली आणि 50,000 लोकांचा पुनर्वास हा त्या ठिकाणी करायचा निर्णय आम्ही करतो. आज या मुंबईमध्ये वेगवेगळी धोरणं आम्ही आखतो आणि त्या धोरणांच्या माध्यमातून ट्रान्सपोर्टचं धोरण असेल, या ठिकाणी मेट्रो असेल, मोनो असेल, इथली बेस्टची बस सर्व्हिस असेल, या सगळ्या गोष्टी इंटिग्रेट करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. मला विश्वास आहे 15 वर्षामध्ये या मुंबईकरांना खूप त्रास सहन करावा लागला. जे सरकार या राज्यामधलं होतं त्या राज्याने केवळ मुंबईकडे पैसा मिळवण्याची मशीन म्हणून पाहिलं, पण कधी आम मुंबईकराकरता या ठिकाणी जे करायला पाहिजे ते केलं नाही. पण आता हे जे सरकार आहे हे मुंबईकरांचं सरकार आहे, हे महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाचं सरकार आहे. आणि म्हणून उद्धवजी, मी आम्ही सगळे आमदार खासदार हिताचेच निर्णय या ठिकाणी होतील. कुठल्या व्यक्तीच्या हिताचे निर्णय या ठिकाणी निश्चितपणे होणार नाही, हा विश्वास आपल्याला मी देतो. आज जे काही आपल्या गृहनिर्माण धोरणाचा एक भाग आपण केलेला आहे हे तर
पिक्चर अजून बाकी आहे. अजून बृहत धोरण, अनेक धोरणं ही येत्या काळामध्ये आम्ही घोषित करणार आहोत. महाराष्ट्राकरता काही अजून वेगवेगळी धोरणं ही आम्ही तयार केली आहेत, ती आम्ही घोषित करणार आहोत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.